आपलं संपूर्ण राजकीय क्षेत्र आणि त्या क्षेत्रात घडणाऱ्या ज्या घटना आहेत, त्या क्षेत्रात घडणारे विनोद आहेत, हे जर आपण मायनस करून टाकले तर कदाचित मराठी नाटकं, मराठी चित्रपट यांच्या कथानकामध्ये 50% घट येईल. इतका मसाला आपण सगळे मिळून सगळ्या साहित्यिकांना देत असतो. त्यामुळे साहित्याची निर्मिती आपण देखील करत असतो. आणि माझ्यासारखा विदर्भातला माणूस मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये फार आम्हाला अडचणी होत्या, कारण शब्दाला काबे साल्या असं अतिशय सांस्कृतिक मराठी मी बोलायचो. पण इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही संस्कृती मुंबईला काही पटण्यासारखी नाही आहे. खरं तर आपलं विधानमंडळ हे देखील एक प्रकारे अनेक विनोद आणि विनोदाला जन्म देणारं असतं. आणि मी तर अनेक वेळा असं म्हणतो की समजा आपलं संपूर्ण राजकीय क्षेत्र आणि त्या क्षेत्रात घडणाऱ्या ज्या घटना आहेत, त्या क्षेत्रात घडणारे विनोद आहेत, हे जर आपण मायनस करून टाकले तर कदाचित मराठी नाटकं, मराठी चित्रपट यांच्या कथानकामध्ये 50% घट येईल. इतका मसाला आपण सगळे मिळून या सगळ्या साहित्यिकांना देत असतो. त्यामुळे साहित्याची निर्मिती आपण देखील करत असतो. अलीकडच्या 20-25 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर विलासरावजी असतील, गोपीनाथराव मुंडेजी असतील, यांच्या भाषणांमध्ये एकमेकावर केलेल्या कोट्या, त्यातनं निर्माण होणारा विनोद आपण बघितला. अनेक सदस्य आपण बघतो की जे अतिशय उत्तम पद्धतीनं आपली जी भाषणं आहेत ती भाषणं करतात. पण दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं की अनेक वेळा विनोदाला अस्मितेशी जोडलं जातं आणि त्यामुळे त्या विनोदातलं जे काही मर्म आहे ते पण निघून जातं. आणि विनोद करण्याचं म्हणजे मगाशी जसं नीलम त्यांनी सांगितलं की घाबरून माणूस विनोद करायला लागलेला आहे की बाबा याचा काय नेमका अर्थ निघेल आणि दिवसभर काय माध्यमांमध्ये चालेल हे देखील त्या ठिकाणी सांगता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी तो निखळ आनंद जो आपल्या भाषणातला आहे तो देखील कमी झालेला आहे. की आपली ही भाषा महाराष्ट्रातल्या दर 5-7 किलोमीटरवर कशी बदलते. आणि माझ्यासारखा विदर्भातला माणूस मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये फार आम्हाला अडचणी होत्या, कारण शब्दाला काबे साल्या असं अतिशय सांस्कृतिक मराठी मी बोलायचो. पण इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही संस्कृती मुंबईला काही पटण्यासारखी नाही आहे आणि पुण्यात तर मला त्या ठिकाणी बहिष्कृतच केलं जाईल. त्यामुळे मी आपलं हळूहळू थोडंसं स्वतःला म्हणजे चांगलं मराठी कसं बोलता येईल याच्याकडे मी नेलं. पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला एक गोडवा आहे, तो गोडवा आपल्याला कायमच ठेवायचा आहे.